पुन्हा एकदा झी मराठीने केलेला आहे आणि तो क्षण पुन्हा 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतोय. तेव्हा हा माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा आहे. अनेक माऊलींना भेटणार आहे. आता सुद्धा या 4 दिवसात मी या करवीर नगरीमध्ये पोहोचल्यानंतर कधी मुरगुडमध्ये होतो, कधी मी अदमापूरला होतो. सगळीकडे तो उत्साह दिसतोय चेहऱ्यावरचा. कारण हा फक्त कार्यक्रम नाहीये, हे आपली कौटुंबिक एक गेट टुगेदर आहे. मी ज्या घरात जातो त्या घरात गेल्यानंतर मला काय अनुभवायला मिळतं, तर कालपर्यंत न बोलणारी सासू अचानक सुनेबद्दल इतकं चांगलं बोलायला लागते. कारण जेव्हा मी प्रश्न विचारतो, काय माऊली काय सांगाल सुनेबद्दल, माझी सोन्यासारखी आहे हो सून. काय आहे, खरंच असतं. कधीतरी कुठेतरी खटखुट होतं आणि मग अबोला सुरू होतो. पण या अबोल्यावरती मात करण्याची ताकद जी असते ती या कार्यक्रमाने केली. काय 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 विचारलं, काय विचारलं, काय प्रश्न विचारणार आहे तुम्ही? आजचा बाजार भाव सांगा. काय नाव सांगा माऊली. सौ हेमा प्रकाश आहे. कुठे कोण? रविवार पेठ बुई गल्ली. मी काय नोंदणी करायला आलोय का? कोण कोण आलंय घरातलं तुमच्या बरोबर? माझी भाची आली. कुठं आहे ही का? तुम्हाला कसं वाटतंय का माऊली? मी आज पहिल्यांदा स्टेजवर आली. इकडे या. हा, त्यामुळे जरा एक काम करा, इथेच थांबा, आम्ही बाहेर खाली जातो. पहिल्यांदा आला तर राहा 1-2-4 दिवस. स्टेजवर आहे. बरं वाटतंय? हो, बरं वाटतं. खुश आहात? हो. हो. तुम्हाला पाहून तर जास्त आनंद झाला मला. ते भाचीकडे बघून मी सांगतोय की वाक्य म्हणा ना. मी सांगेन की तुला नाही म्हणा. नको नको. एकदा जोरदार टाळ्या या माऊलीसाठी. बरं,
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.